हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 5 द लिस्ट ऑफ ब्लाइंडचा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द ऑर्डर इन विच दे अपीअर इन द स्टोरी. खाली जे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते जे स्टोरी आहे त्यानुसार आहे ना आपल्याला काय लावायचे, लाईन वाईज किंवा ऑर्डरनुसार लावायचे आहे. चला तर मग डायरेक्टली मी आहे ना आन्सरच पहिल्यांदा हे घेते. D1. अकबर आस्क्ड बिरबल टू मेक अ लिस्ट ऑफ द ब्लाइंड पीपल इन हिज किंगडम. तर D1 हे आहे ते पहिलं येणार की अकबरने बिरबलला त्याच्या राज्यातील अंध लोकांची म्हणजे ब्लाइंड लोकांची यादी लिस्ट बनवायला सांगितली होती. नंतर सेकंड आहे C1. बिरबल टूक द जॉब ऑफ अ कॉबलर इन द मार्केट प्लेस. आणि C1चं काय येणार तर बिरबलने बाजारात म्हणजे कॉबलरचं काम स्वीकारले. आणि थर्ड वन येईल A वालं. अकबर आस्क्ड बिरबल व्हॉट ही वॉज डुईंग. आणि अकबरने बिरबलला विचारले की तो काय करत आहे. आणि फोर्थ येईल E1. अकबर्स नेम वॉज ऑल्सो रिटन इन द लिस्ट. अकबरचं नाव सुद्धा लिस्टमध्ये लिहिलेले होते. आणि लास्ट आणि फिफ्थ कुठलं येईल तर B1. एव्हरीवन क्लॅप ॲट बिरबल्स इंटेलिजंट आन्सर. आणि बिरबलच्या हुशार उत्तरावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. हे या सिक्वेन्सने स्टोरी आपल्याला आली होती. चला तर आता क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑर्डर्स गिवन इन द बॉक्स. खाली आपल्याला बॉक्समध्ये काही वर्ड्स दिलेले ते वापरून आपल्याला खालील फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायच्या. तर A1 हे पाहूया. बिरबल स्टार्टेड डॅश शूज इन द मार्केट प्लेस. तर आन्सर आहे मेंडिंग. बिरबल स्टार्टेड मेंडिंग शूज इन द मार्केट प्लेस. बिरबल बाजारात बूट दुरुस्त करू लागला. B. अकबर्स नेम वॉज ऑल्सो इन्क्लुडेड इन द डॅश तर लिस्टमध्ये. तर काय होईल सेंटेन्स अकबर्स नेम वॉज ऑल्सो इन्क्लुडेड इन द लिस्ट. अकबरचे नाव देखील यादीमध्ये समाविष्ट झाले. C. अकबर वॉज डॅश टू सी हिज नेम इन द लिस्ट. मग आता अकबर काय झाला, अँग्री झाला. तर सेंटेन्स कसं तयार होईल, अकबर वॉज अँग्री टू सी हिज नेम इन द लिस्ट. अकबरला त्याचे नाव लिस्टमध्ये पाहून राग आला. D. बिरबल गेव अँड डॅश आन्सर. तर आन्सर काय नाही ते तर इंटेलिजंट. बिरबल गेव अँड इंटेलिजंट आन्सर. बिरबलने हुशार उत्तर दिले म्हणजे इंटेलिजंट उत्तर दिले, बरोबर उत्तर दिले. E. एव्हरीवन डॅश ॲट बिरबल्स आन्सर. तर एव्हरीवन क्लॅप्ड ॲट बिरबल्स आन्सर. बिरबलच्या उत्तरावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ओके स्टुडंट, चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3. पुट अ टिक मार्क इन द बॉक्स अगेन्स्ट द करेक्ट ऑप्शन. खाली जे आपल्याला क्वेश्चन विचारले त्याच्यातला 3 ऑप्शन दिलेत आपल्याला, त्यापैकी करेक्ट ऑप्शनला टिक करायचं आहे. A1. एम्परर अकबर वॉज टेकिंग अ स्ट्रोल. आता मी डायरेक्ट आन्सरच वाचते. सेकंड नंबरचा आन्सर येईल इन द गार्डन. तो गार्डनमध्ये काय करत होता, फिरायला जात होता. स्ट्रोल म्हणजे फिरायला जाणे. B. बिरबल आस्क्ड फॉर डॅश टू मेक द लिस्ट. तर आन्सर आहे बिरबल आस्क्ड फॉर अ वीक्स टाईम टू मेक द लिस्ट. बिरबलने लिस्ट बनवण्यासाठी काय 1 आठवड्याची वेळ मागितली. C1. बिरबल स्टार्टेड मेंडिंग शूज. कुठे करत होता, इन द मार्केट प्लेस म्हणजे सेकंड आन्सरला टिक होईल. तर आन्सर कसं होईल तर बिरबल स्टार्टेड मेंडिंग शूज इन द मार्केट प्लेस. बिरबलने बूट दुरुस्त करायला कुठे सुरुवात केली तर बाजारात सुरुवात केली. D1. वेन पीपल सॉ बिरबल मेंडिंग शूज. थर्ड वन आन्सर येईल दे वेर सरप्राईज. तर आहे ना जेव्हा लोकांनी बिरबलला बूट दुरुस्त करताना पाहिलं त्यावेळेस लोक काय झाली, सरप्राईज झाली. E1. वेन समबडी आस्क्ड बिरबल व्हॉट ही वॉज डुईंग. बिरबल आन्सर आहे त्याचं डिड नॉट से एनिथिंग. ज्यावेळेस आहे ना बिरबलला लोक
शूज मेंडिंग हे काम करताना पाहिलं त्यावेळेस बिरबल त्यांना काहीही बोलत नाही. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4. राईट ट्रू इफ द सेंटेन्स इज ट्रू अँड एफ इफ इट इज द फॉल्स. म्हणजे खाली दिलेले जे सेंटेन्सेस आहेत ते जर बरोबर असतील तर तिथे टी लिहा आणि जर चुकीचे असतील तिथं एफ लिहा. ए. अकबर वॉज द मिनिस्टर ऑफ किंग बिरबल. आता आहे ना इथे अकबर हा राजा बिरबलचा मंत्री होता. तर आहे ना काय फॉल्स, कारण अकबर हा मिनिस्टर हा बिरबलच्या राज्यात आहे ना बिरबल राजा होता का? नाही, तर अकबर राजा होता. बघा सेंटेन्स खूप कन्फ्युजन करणार आहे. अकबर वॉज द मिनिस्टर, अकबर हा मिनिस्टर होता किंग बिरबलच्या ह्याच्यात, तर नाही. तर उत्तर कसं आहे म्हणजे करेक्ट सेंटेन्स कसं असतं तर बिरबल वॉज द मिनिस्टर ऑफ किंग अकबर असं असतं. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे. बी. पीपल वेअर सरप्राईज वेन दे सॉ बिरबल मेंडिंग शूज. बिरबलला बूट दुरुस्त करताना पाहून लोक काय झाले? आश्चर्यचकित झाले, सरप्राईज झाले. हे सेंटेन्स काय आहे? तर ट्रू. सी. अकबर आज बिरबल टू मेक अ लिस्ट ऑफ स्मार्ट पीपल. अकबरने बिरबलला स्मार्ट पीपलची लिस्ट बनवायला सांगितली का? नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट काय? फॉल्स. तर अकबरने बिरबलला कोणाची लिस्ट बनवायला लावली होती? तर ब्लाइंड पीपलची. डी. बिरबल टूक द जॉब ऑफ अ फ्रूट सेलर. बिरबलने फ्रूट सेलरचा जॉब घेतला होता का? तर स्वीकारला होता का? नाही. तर आहे ना हे स्टेटमेंट पण काय येईल? फॉल्स. तर बिरबलने कशाचा जॉब स्वीकारला होता? तर कॉबलरचा. ई. एव्हरीवन लाफ्ड ॲट बिरबल्स आन्सर. तर आन्सर आहे ट्रू, कारण प्रत्येकजण त्याच्या आन्सरवरती हसायला लागले. क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ए. वाय डीड अकबर वॉन्ट द लिस्ट ऑफ ब्लाइंड पीपल. का बरं अकबरला आहे ना सगळ्या ब्लाइंड पीपलची यादी हवी होती? तर आन्सर आहे अकबर वॉन्टेड द लिस्ट ऑफ ब्लाइंड पीपल बिकॉज ही वॉन्टेड टू गिव अ फीस्ट ऑल ब्लाइंड पीपल ऑफ हिज किंगडम. कारण अकबरला ब्लाइंड पीपलची आहे ना यादी कशाला हवी होती? तर त्याच्या राज्यातले सगळ्या अंध लोकांना त्याला काय द्यायची होती? मेजवानी, म्हणजे फीस्टला मेजवानी द्यायची, मेजवानी म्हणतात, मेजवानी द्यायची होती म्हणून. बी. व्हॉट डीड बिरबल डू वेन पीपल आस्क हिम व्हॉट ही वॉज डुईंग. जेव्हा लोकांनी बिरबलला विचारले की तो काय करत आहे तेव्हा त्याने काय केले? तर आन्सर आहे बिरबल डीड नॉट से एनिथिंग वेन पीपल आस्क हिम व्हॉट ही वॉज डुईंग. लोकांनी बिरबलला विचारले की तो काय करत आहे तेव्हा तो काहीही म्हणाला नाही. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर सी. व्हॉट हॅपन वेन एम्परर अकबर heard that बिरबल वॉज मेंडिंग शूज. जेव्हा बिरबल बूट दुरुस्त करत असल्याचे एम्परर अकबरला कळाले तेव्हा काय झाले? तर आन्सर आहे वेन एम्परर अकबर हर्ड दॅट बिरबल वॉज मेंडिंग शूज ही वेंट टू द मार्केट. जेव्हा ना एम्परर अकबरने कळालं की बिरबल बूट दुरुस्त करत आहे तेव्हा तो बाजारात गेला. डी. वाय डीड बिरबल राईट द नेम ऑफ एम्परर अकबर इन द लिस्ट ऑफ ब्लाइंड पीपल. का बरं बिरबलने ना ब्लाइंड पीपलच्या लिस्टमध्ये अकबरचं नाव लिहिले? आन्सर आहे अकबर सॉ बिरबल मेंडिंग शूज बट ही स्टील आस्क हिम व्हॉट ही वॉज डुईंग, सो बिरबल रोट अकबर्स नेम इन द लिस्ट. काय तर अकबरने बिरबलला बूट दुरुस्त करताना पाहिले पण तरीही त्याला विचारले की तो काय करत आहे, म्हणून बिरबलने अकबरचे नाव यादीत लिहिले. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना प्रॅक्टिस झोन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.